जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक राम दूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतना महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम सिया महायोग पीठत दे भीमरथ्या वरम पुंडरीका समागत्य तिष्ठन्तमा परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारु प्रथमं पदाम्बुजते स्विदप्रदेश विदिन्द्रारि देवै सदा स्तूयमानो समाधिस्तुतिं
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता श्री संताची चे माथा चरणावरी श्री संताचे माथा चरणावरी श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी माथा चरणावरी श्री संताचे माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी अष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावन सांभाळावून रे विश्रांती पावन सांभाळावून रे श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांगकरी दंडवत श्री संताची माता चरणावरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे आज टाळकळ्यांना भूक लागल्याशिवाय राहणार नाही बरं का टाळ्या वाजवण्यासाठी जास्त आरडलं म्हणजे माणूस जास्त जेवण करतो धन्यवाद गणेश बुवा मस्तक हे पायावरी माझा यावार घरी संगाजा कैलास राणा शिवचंद्रमाळी फणींद्र माता मोठी झळाळी कारुण्य सिंधू भवकारी तुझं वेगीन शंभू मुझ गोदतारी विठ्ठला विठाला 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 अनादि निर्गुण प्रगटली भवानी रे अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमैशासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झालेली भक्ता पावसी लवलाई आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन
अंगात आलं त्याच्यामुळं थांबलो. म्हणलं ह्यांच्या अंगात आलं का काय? चोपदारच्या अंगात आल्यानंतर काठी चांगली आहे आणि माझं अंग तसं नाही. विठ्ठल विठ्ठल हरा विठाला 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 धाव घाली आई धाव घाली आई आता पाती सकाळी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे पोटी करावे शीतळ बहु झाले हाड हाड धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी झालो वियोगी तुका म्हणे काही ठेवे नये पायी पायी रे पायी धीर नाही माझी पोटी झालो वियोगी पोटी. विठ्ठला विठाला 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 सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अखिल ज्ञान निदान कैवल्य धाम आनंदाचा कंद षड्गुण ऐश्वर्य संपन्न भक्त वत्सल जगत उद्धारक भक्त पालक विश्वाचा जनिता भगवान श्री पंढरीचे पांडुराचे अधिष्ठान विश्वसंत श्री जगद्गुरु तुकोबा त्रैलोक्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या असीम कृपेने स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमस्नेही परमश्रद्धेय पूज्यपाद श्री गुरु तात्या महाराज महापुरुष त्याचबरोबर स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमश्रद्धेय परमपूजनीय बालयोगी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुण्य झालेल्या भूमीमध्ये गेली अनेक वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. 45 वर्ष त्याचा एक साक्षीदार आहे मी. 45 वर्ष अविरहित हा सप्ताह चालू आहे आणि असाच तो सप्ताह अजून 5 वर्षाने भक्ती पंढरी होईल. 50 वर्ष पूर्ण होतील आणि सुवर्ण महोत्सव आहे का नाही. 50 वर्ष हा वडळीतला सप्ताह श्री क्षेत्र वडळीतील सप्ताह हा 50 वर्षाचा सप्ताह. या सप्ताहाचे मार्गदर्शक परमश्रद्धेय माझे गुरु स्वामी सूत वडळीकर महाराज यांचा शुभ आशीर्वाद आहे. त्यांच्या मार्गदर्शन आहे आणि 45 वर्षामध्ये या ठिकाणी हा सप्ताह आजपर्यंत अखंड चालू आहे. त्याच्यामध्ये काही राहिले, काही गेले, काही आले, काही घरी राहिले, काही कीर्तनाला आले. म्हणून मी आजच्या कीर्तनामध्ये आई भवानी जगदंबा मातेला भगवान शंकराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये अंबिका मातेला दुर्गा मातेला मी प्रार्थना करणार आहे की 50वा सप्ताह हा वडळीकरांनी असा करा की महाराष्ट्रातल्या लोकांनी विचारावं सप्ताह करावं तर फक्त वडळी त्या माणसाने सप्ताह करावा. आणि या सप्ताहासाठी आम्हाला सप्ताह बघण्यासाठी भरपूर आयुष्य म्हणजे तुम्ही सुद्धा सप्ताहाला थांबावेत आणि मी सुद्धा सप्ताहाला यावा. लक्षात राहू द्या. 50 वर्षानंतर द्या सोडून पुन्हा काय सांगावं. ते म्हणतात काय क्षणोक्षणा हळूहळू काळ वाट याची पाहे. आता सगळीकडे नवरात्र उत्सव चालू आहे. शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळीकडे. या ठिकाणी नवचैतन्य आहे. हो, नवरात्र तरी काय ऐका, काही गोष्टी घेऊन जा संग. कारण का आम्ही इथं येतो म्हणजे अभ्यास करून येतो, वाचून येतो. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. जीवनामध्ये
नवचैतन्य देणारी, विघ्नांचा नाश करणारी, राजमुखी राजचैतन्य असणारी मुद्रा आणि राजवैभव असणारी राजमुद्रा राजेश्वरी आणि त्रिभुवनामध्ये वास करणारी ती या ठिकाणी रात्र म्हणजे नवरात्र. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अतिशय सुंदर नियोजन आहे. मी वडळीकरांना या ठिकाणी प्रथमतः धन्यवाद देतो. या ठिकाणी मला निमंत्रित केलं. समस्त ग्रामस्थ मंडळी ही सगळीच आहे, सगळे ओळखीचे आहेत, रोज पाहणारे आहेत असं आहे. आणि ही सगळीच मंडळी या ठिकाणी माझ्या जवळची आहेत. त्याचबरोबर या सप्ताहाच्या या यज्ञामध्ये या कीर्तनाला साथ देणारे आमचे पारगावातील उमलतं नेतृत्व आमचे गणेश महाराज मडके, त्याचबरोबर आपल्या गावातील या ठिकाणी युवा कीर्तनकार निलेश महाराज वागसकर, त्याचबरोबर दत्ता महाराज, त्याचबरोबर आमचे या ठिकाणी हरिभक्तीपरायण कापशे महाराज सुंदर कीर्तन केलं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आमचे यही आता कीर्तनात नाही म्हणावं पण आमचे दासाभाऊ, आमचे काटे मामा चेअरमन, आमचे बदलापूरचे गुरुजी आणि नेहमी आपल्या गावामध्ये प्रेम असणारे आमचे कपिल मुरी, त्याचबरोबर या बाजूला सगळे आमचे भाऊसाहेब असतील. या ठिकाणी आमचे जाधव दिसतात. काटे कुठे आहेत ते काय जाधव काटे, ते आडनाव एक केले. जय विजय. जय विजय. गाडीवर बी संघच असतात, बाजार बी संघच करतात आणि काकडा सुद्धा संघच करतात. यांना आता जाधव काटे नाही म्हणायचं, जय विजय. यांना जय विजय म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अतिशय सुंदर या ठिकाणी चोपदार आहेत, लाईट सिस्टीम आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हे चित्रीकरण महाराष्ट्रभर पोहोचत आहेत. आपली परंपरा, त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट तेजेश महाराज, तुम्हालाही धन्यवाद. फक्त या ठिकाणी चांगलं चांगलं ठेवा. एडिट करताना वाईट काढून टाका, कारण का चांगलं माणसं पाहतात पण पाहता पाहता वाईट काय सांगतो याच्यावर जास्त लक्ष येईल. त्याच्यामुळं एखाद्या चॅनलच्या समोर बोलत असताना फार जबाबदारीने बोलावं लागतं. तसं तुम्ही कट करताल पण चांगलं चांगलं ठेवा आणि आम्हाला दाखवण्यापेक्षा ही माझी मायबाप जनता या ठिकाणी समोर बसली यांच्याकडे सुद्धा फिरवा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि ज्यांनी या ठिकाणी आपल्या परिसरातील ज्यांनी मृदंगाच्या बोटातून खऱ्या अर्थाने गंधर्व प्रकट होतो असे या ठिकाणी आमचे कापशे महाराज, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. अरे मृदंग गाणारे वाजवणारे सिस्टीम या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद. आचार्यांनाही धन्यवाद. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि आता मी म्हणलं एवढी गर्दी वडळीत कधी नसती, आता जमली. जेवण झालं, या ठिकाणी कीर्तन संपलं की 9 वाजता भोंगा वाजणार आहे. म्हणून मला बराच नेहमी यामध्ये आमच्या पारगावकरांचा तुम्ही या ठिकाणी आदर्श उचललाय. महाराज लोकांना वाटतं बरं का तात्या की एवढे लोक कशाला येतात माझ्या कीर्तनाला, एवढी गर्दी. कीर्तनाला नाही गर्दी, काही पठ्य तर असे बरोबर शेवटचा जय विठ्ठल मानला आला कीर्तनाला. विनोदाचा भाग सोडून द्या. आपल्याकडे एक नाम महात्मा या ठिकाणी समोर बसलेला आहे की आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं, नगर जिल्ह्याचं वैभव आहे. ते स्वामी सूत या ठिकाणी आतमध्ये बसले. 100 कोटीचा काय संकल्प आहे? किती कोटीचा? 100 कोटीचा. त्याच्यापैकी 99 98 झालेत. 98 झालेत. अजून 2 कोटी कमी आहेत. आणि ज्या वेळेस 2 कोटी होतील ना, अरे त्यावेळेस आम्ही जिवंत राहू, तुम्ही सुद्धा जिवंत राहावं. ज्यावेळेस 100 कोटी होतील ना, त्या दिवशी या ठिकाणी उडळीतलं पान सुद्धा, उडळीतली माती सुद्धा खाली राहणार नाही, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, स्वर्गच या ठिकाणी खाली येईल. तरी सुद्धा आमच्या महाराजांना हे सांगितलं होतं. या ठिकाणी कांदा खाल्ल्यावर काय होतं, मी 15-16 वर्षापूर्वी ऐकलं होतं कीर्तनामध्ये. आता जी अतिवृष्टी व्हायला लागली, आता जी भूकंप व्हायला लागला,
आता जे या ठिकाणी माणसाचं जीवनमान बदललं हे कशाचं कारण आहे? कांदा हे या ठिकाणी भगवान शंकराचं प्रतीक आहे. मी लिहून ठेवलं होतं. आणि तो कापून खातात आणि खाल्ल्यानंतर नको त्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. आता कांदा वाहून गेला, आता घरं राहिलं नाही. महाराष्ट्रातली परिस्थिती फार भयानक झालेली, लक्षात राहू द्या. ही परिस्थिती आपली चांगली काय? आपलं थोडं सुद्धा नुकसान झालं नाही. आपल्या दारातला या ठिकाणी पाचोळा सुद्धा या ठिकाणी उडाला नाही. ही कृपा फक्त या गावामध्ये नामचिंतन चालतं याची कृपा आहे, हे लक्षात राहू द्या. हे पुन्हा एकदा सांगतो. खऱ्या अर्थाने आज आपल्याला कीर्तनानंतर या ठिकाणी स्वादिष्ट भोजन देणारे हरिभक्तीपरायण महेश वागसकर, बाळकृष्ण डांगे, अक्षय नामदेव वागसकर हे या ठिकाणी आजचे अन्नदाते. दुपारी संतोष बाबासाहेब बायकर आणि संध्याकाळी आता जे जेवण देणारे आहेत. फराळाचं आहे ना? खिचडी बी आहे का? राजगिऱ्याचे लाडू, केळी आहे, बगर आहे. काय खायला असं वाटतं खरंच उपासच धरायला पाहिजे. अहो मी रात्री मोजे 21 प्रकार. कशाचे? उपवासाची. त्याच्यात अजून नायलॉन चिवडा आलाय. नुसतं खायचं पण पोट भरत नाही. कवळ्या दुखाच्या खालवर होत्या. लोक म्हणतात वाडा. खिचडीत खाण्याचे चेहरे बघा कसे दिसतात. आमच्याकडे सप्ताह झाला, रोज उठलं की खिचडी. अहो खिचडी खाऊन कोम यायची वेळ आली, इतकं खिचडी आहे. सांगेल मी कीर्तन सुटल्यानंतर मला खाजगीत भेटा. खिचडी ही मांसाहारी आहे का शाकाहारी आहे त्याचं उत्तर कीर्तन संपल्यावर देईन. विठाला 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 विठोबा वागसकर, अनिल मारुती वागसकर, दिलीप रोहिदास वागसकर, सुभाष रामभाऊ वागसकर, अंबादास पर्वती वागसकर, बाळासाहेब नामदेव वागसकर आणि बापूसाहेब बबन बापूराव चव्हाण यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ऐका, लहान मुलगी या ठिकाणी संवादीवर बसली, पिटी वाजली. धन्य त्याची माय प्रसवली. अरे डेअरिंग लागते कमीत कमी कीर्तनामध्ये स्वर धरायला. अरे ही मुलगी जर आज, ज्याची मुलगी आहे ती जर आज पेटीवर स्वर धरत असेल तर उद्याच्या काळामध्ये तिच्या पोटी जन्माला येणारे कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, नामदेव राय जन्माला आल्याशिवाय. सगळ्यांना वाटतं आपली पोरगी दांड्यामध्ये नाचली पाहिजे पण कीर्तनामध्ये गेली नाही. ऐका, नवरात्री वर्षातून 2दा येते. ऐका, एक शरद ऋतूमध्ये 9 दिवस येतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत ती नवरात्र. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे नवविधा काय बोललेली या भक्ती. नवरात्री भक्ती आहे, वेगळ्या प्रकारची भक्ती आहे, रोज वेगळ्या प्रकारची भक्ती आहे. आणि ती भक्ती या अंगाने करायची. दुसरी नवरात्र येते, माहितीये का आपल्याला? आपण महाराष्ट्रातले पण आपल्याला माहित नाही 2 नवरात्री येतात. आता आपल्याला एक माहितीये, मालकाकडे असते ती 1 रात्र आणि मालकिनीकडे असते ती 9 रात्र. बघा किती अन्याय झालाय. मालकाकडे किती आहे? 1 रात्र आणि मालकिनीकडे किती आहे? 9 रात्र. तुम्ही म्हणाल महाराज असं का? तर मालकाला काय पटकन उघडलं आपल्यासारखे टक्का जे काय केसला आले तरी पटकन आवरून तो निघतो. मालकाला काय वेळ लागत नाही, पण मालकिनीला वेळ लागतो. कशासाठी? आज कोणता कलर आहे, आज साडी कोणत्या कलरची घालायची. बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत. हा येडगा परमार्थ करू नका. देवी भागवतामध्ये साडीचं कलरचं कुठंच वर्णन केलं. काहींच्याकडे एवढ्या साड्या आहेत, एवढ्या साड्या आहेत. ऐका, नवरात्र सुरू झाली, मला 9 कलरच्या साड्या आणा. आणतो नाही सांगून काय करीन. अरे पहिल्या साड्या कपाटात भरल्यात. आमच्या तिकडं खाली येत आलं वडळीत एका बाईने इतक्या साड्या घेतलेल्या आहेत. अहो कपाट उघडलं आणि कपाटातल्या साड्याचे अंगावरती पडल्या, त्याच्यात झाकून ती मिली. इतक्या साड्या. साड्या जरूर वापरा,
आज दुर्गाष्टमी आहे. आजच्या देवीचं नाव काय आहे? महागौरी. वा वा वा, लक्षात राहा. साड्या जरूर वापरा, रोज साड्या वापरा. आई जगदंबेला प्रसन्न करा. पण कधीतरी आपल्या नवऱ्याला सुद्धा सांगा, मला 9 कलरच्या साड्या आणत असताल तर तुमच्या आईसाठी आणि माझ्या सासूसाठी एक चांगलं लुगडं घेऊन या. ह्या ज्या दिवशी तुम्ही सांगाल ना, त्या दिवशी नवरात्र पूर्ण होईल. लक्षात राहू द्या. तुम्ही साड्या घ्या, पण सासूबाईला साडी कुणी आणायला? आता सगळा चुकीचा कार्यक्रम झालाय. घरात आली बाई, घरातली गेली आई. म्हणून मला अभंग घ्यावा लागला. धाव आई, महाराष्ट्रामध्ये तुझी लेकरं फार या ठिकाणी दुःखामध्ये जीवन जगतायत. म्हणून दुसरी नवरात्र येणारी आहे, ती वासंतिक नवरात्र म्हणतात. ऐका, घेऊन जा बरोबर. कुणी सांगितलं तर, तुम्हाला जर विचारलं तर, तुम्हाला एकच नवरात्र आहे. वसंत ऋतूमध्ये येणारी प्रतिपदा, चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झाली ती रात्र थेट रामनवमीला संपवते. ती दुसरी रात्र, ती नवरात्र, तिला म्हणायचं वासंतिक नवरात्र. लक्षात राहू द्या. महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठामध्ये या ठिकाणी देवी विभागलेली आहे. देशामध्ये 51 ठिकाणी आहे. आणि या जगामध्ये 124 ठिकाणी ही शक्तीपीठ आहेत. हे लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. हे शक्तीपीठ आहेत. माहूरगडची रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची अंबाबाई आई भवानी जगदंबा माता, माहूरगडच्या वणीची सप्तशृंगी. किती झाले? यांना पीठच का म्हणायचे? आपलं सुद्धा शरीर किती आहे? कुणी मोजा, 3.5 फुटच आहे. आउटा हात का मानव देख, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुसे सोया, नाक मना धोया. खाया पिया सुसे सोया, नाक मना धोया. माझ्या कीर्तनाला सुंबळू वाजवणारा येणार होता, पण ती काय झालं, अचानक निघाला, सुंबळू बांधलं आणि म्हातारी गेली. गंगारामबुवा लोक म्हणले असते महाराज तर आलाय, पण महाराजाबरोबर सुंबळ्या मला सुद्धा आलाय. पण करू एकदा, पुन्हा एकदा. जिवंत राहिलो तो पुढच्या वर्षी. विठाला 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 विठाला. ज्या शक्तीच्या पीठासमोर, शक्तीपीठ त्यांना का म्हणायचे 3.5? ज्या शक्तीपीठाच्या समोर आदिदेव महादेवाचं ठाणं आहे, वास्तव्य आहे, तिलाच आपण काय म्हणायचं? पूर्णपीठ म्हणायचं. ज्या देवीच्या आपल्या घरामध्ये सुद्धा काय 3.5 पीठ आहेत. घेऊन जा. सांगू का? ऐकताय ना? आपल्या घरामध्ये किती आहे? 3.5 पीठ. पहिलं पीठ आपल्या घरामध्ये बेसन पीठ नाही, गव्हाचं पीठ नाही, बाजरीचं नाही. आपल्या घरामध्ये पहिलं पीठ आहे. ते पहिलं पीठ म्हणजे आपली जन्मदाती आई. हे आपलं पहिलं पीठ आहे. लक्षात राहू द्या. दुसरं पीठ आहे आपल्या हातावरती जी बहीण आपली, आपली सख्या रक्ताची पाठ बहीण आपल्या हातावरती राखी बांधते, ते दुसरं पीठ आहे. आणि तिसरं पीठ आहे रात्रंदिवस घराचा त्याग करून, आई वडिलांना सोडून, सगळं कुळ सोडून आपल्या घरामध्ये येऊन आपल्या सोबत सहचरणीमध्ये राहते. आपली पत्नी म्हणून राहते, मर्यापर्यंत राहते. ती पत्नी म्हणजे आपलं तिसरं पीठ आहे. लक्षात राहू द्या. आता अर्ध पीठ. आता तुम्ही म्हणणार अर्ध पीठ कोणतं सांगायचं? अर्ध पीठ पप्या नाही सांगणार. पप्या आता मोबाईल खेळत असेल. काही तर इतके येडे झालेत सर, गोधडी वर अंगाव घेतात आणि त्याच्यात मोबाईल खेळतात. आपण म्हणतो पप्या काय करतोय? ते म्हणजे ऑनलाईन अभ्यास करतोय. वा रे वा. वाईट अवस्था झाली महाराष्ट्रामध्ये.
नवऱ्याला एक वेळचं जेवण सुद्धा बायका देणार मोबाईलमुळे, इतकी वाईट अवस्था तुमचं काय आमचं सुद्धा. फक्त आम्ही सांगत नाही. का सांगत नाही? आमच्या घरी कुणीतरी सांगतं आणि सांगितल्यावर भांडण विठाला 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 विठाला. निलेश भाऊ उद्या मी नाशिक मध्ये उद्या सांगेन, पण आज नाही, लई जवळ आहे. कारण का पारगाव आहे, थोरला भाऊ आहे आणि वडील ही त्याची बहीण आहे. विठाला 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 विठाला. तिसरं पीठ, ज्या मुलीला तळ हाताच्या फोडावरती सांभाळलं, ज्या मुलीचे लाडकोड केले, ज्या मुलीला कधी आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही, त्या ज्या मुलीसाठी अरे विश्वसंत जगद्गुरु तुकोबा राय रडले. अरे ज्यांच्यासाठी देव रडला ते तुकोबा राय. आपली भगीरथी नावाची मुलगी ज्यावेळेस लग्न होऊन पाठवणीला जाते, त्यावेळेस तुकोबरायांच्या डोळ्यामध्ये पाणी येते. कन्या सासुराशी जाई मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा हे तैसे झाले माझ्या जीवा. अरे निदाना काळजाचा बाप जरी असेल तो आयुष्यामध्ये कधी रडणार नाही, पण ज्या वेळेस त्याची मुलगी पाठवणीला जाते त्यावेळेस तो कधी गावाला रडवणारा बाप, कधी डोळ्यातून पाणी न आणणारा बाप सुद्धा आपली मुलगी या ठिकाणी लग्न झाल्यावर निघून जाते ना, त्यावेळेस तो बाप दोन्ही गुडघ्यामध्ये डोकं घालतो, मांडवाच्या कडेला जातो आणि तो बाप रडतो. हिला म्हणतात मुलगी, याला म्हणतात ताकद. लक्षात राहू द्या, ती रडवणारी मुलगी आहे, लक्षात राहू द्या. पण आता दुसरी मुलगी घरामध्ये येते. आपल्याकडे कसं आहे, सुनबाई सासूबाईला वडील पारगाव जवळ जवळच आहे. खरं सांगा, तुम्ही नका सांगू. खाली बसलेल्या माझ्या माता भगिनी, आपण नवीन मुलगी सर भूषण भाऊ मुलगी लग्नात आली तर आपल्या सासूबाईला ती काय म्हणते माहिती का? नवीन मॉडर्न आई काय म्हणते? आई काय म्हणते? मम्मी. कोण म्हणते? सुनबाई. काय म्हणते? मम्मी चहा घ्या, मम्मी जेवण करा, मम्मी स्वयंपाक झालाय, मम्मी झोपायला चला. कोण म्हणते? आयला तुम्ही काय खोबरं नका करू. मी येतानाच माळा उभा राहून आलो, असं निवडून बघितलंय. सुनबाई काय म्हणते? आई जेवण देऊ का, नाश्ता देऊ का, झोपायला आत या. आणि त्यावेळेस ते काय म्हणते माहितीये का? मम्मी. आता मम्मी नवीन पोरगी. आणि खरं सांगा, सुनबाई जर सासूबाईला आई म्हणून मम्मी म्हणून हाक मारत असेल तर तिचा नवरा कोण लागला? जरा बघू दे मला, कोण लागला? रेकॉर्डिंग होतंय. सुनबाई जर सासूबाईला आई म्हणत असेल तर तिचा नवरा कोण लागला? तुम्ही नका सांग. काय लागला? म्हणून इथून पुढे कीर्तनातून जात असताना मम्मी हे डिलीट करा आणि आत या. काय शब्द आहे, काय महाराष्ट्राची परंपरा आहे, काय संस्कृती आहे. आपल्याकडे काय नाव आहे? हो आत या, आत या, आत्या 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 आत्या. नाही ऐकलं तर वटळीला सप्त्याला जा. उगाच नाव नाही ठेवले. आत्या काय मोकार नाही. आत्या शब्दाचा अर्थ सासूबाईने आत्या म्हटलं की शहाण्या सासूबाईने टणकीने उडी मारायची नात जायचं. आली माझ्या घरी दिवाळी.
चांगलंय इथलं नाही सांगत पण आत्या म्हणत जा विठाला 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 विठाला. ती मुलगी या ठिकाणी आपल्या या 3.5 पीठामध्ये शास्त्रकाराने त्या मुलीला अर्ध पीठ म्हटलं जातं. निम्म आयुष्य बापाकडे, निम्म आयुष्य आईकडे आणि राहिलेलं आयुष्य पूर्ण या ठिकाणी आपल्या कुळाचं नाव आणि 42 कुळाचा उद्धार करण्यासाठी आपल्या नवऱ्याकडे पतिराजाकडे जीवन जगती. तिला म्हणायचं अर्ध पीठ. लक्षात राहू द्या. हे घेऊन जा जातानी आणि त्या अर्ध्या पीठाने तिन्ही पीठाला रडवलं. दाटून कंठ येतो जालाडके सुखाने दाटून कंठ येतो. आई हे 3.5 पीठ आहेत आणि या 3.5 पीठाची सेवा दररोज एका प्रकारे केली जाते. 2 वर्षापेक्षा जास्त आणि 9 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या कुमारिक मातेला बोलवायचं. आज दुर्गाष्टमी आहे. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज खऱ्या अर्थाने आजचा उपवास जे करतील, आज जे खिचडी खातील, जे उपवास करतील ना, त्यांना 9 दिवसाचा उपवास करतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हला विठाला 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 विठाला. आज 8व्या माळेला जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती, गुरुडा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती जात असताना आई भवानी जगदंबेला पाहिलं. विना बाजूला सरकवला, हातामध्ये चिपळ्या आणि डोळ्यात पाणी आलं. आई मी आतापर्यंत भगवान विष्णू नाम विठ्ठलाची सेवा केली, भगवंताचं नाव घेतलं, पण आई मी विसरलो. का नुसतंच यार या ठिकाणी भगवंताचं विठ्ठलाचं नाव घेत असेल तर भक्ती पूर्ण होत नाही का? तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण या सीता कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून जेवायला वडळीला आला. धन्य धन्य ते वडळीला जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. आता नुसतं पांडुरंगाची भक्ती करून चालत नाही. म्हणून बघा पंढरपूरला गेल्यानंतर एरवी ठिकाणी विठ्ठल रुक्माई कुठे? महाराज जवळ जवळ. आणि पंढरपूरला गेल्यानंतर सुरक्षित अंतर ठेवा. रुक्मिणी तिकडं आणि विठ्ठल इकडे. का तर ती शक्ती आहे, हे ब्रह्मा आहे, हे शिव अवतार आहे, एवढी मोठी ताकद आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मी तुमच्या समोर बोलतो की नवरात्रातली बोलण्यात शक्ती दिली त्या दुर्गा मातेने, ऐकण्यासाठी शक्ती दिली कानामध्ये त्या जगदंबा मातेने, हातामध्ये पायामध्ये शक्ती दिली, हातामध्ये टाळी वाजवण्यासाठी शक्ती दिली. कोणी? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरी. टाळ्या वाजवत जा बर का. म्हणजे कीर्तनात काय म्हणतात? अहो दळवी महाराज शेजारच्या गावचे, रात्री त्यांनी किती जरी सांगितलं तरी मी नाही टाळी वाजवली. ज्याचे त्याने अनित केले येथे बा कोणाचे काय, येथे बा आमच्या बापाचे काय गेले. आता तुम्ही टाळी वाजवणार, आता तुम्ही नामस्मरण करणार. पण सांगेल, मी जरूर सांगेल, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुढे लाईव्ह टेलिकास्ट आहे. जोपर्यंत कीर्तन आहे चालू तोपर्यंत या मंडपातला एक सुद्धा माझ्या सकट सुद्धा माणूस मरणार नाही. एवढी ताकद या ठिकाणी पांडुरंगाची, एवढी ताकद आई भावांची. 9च्या पुढे सांगता येईल. रात्री होते शेजारी उभा होतो दुर्योधन बोच्या.
तुम्ही ना जेवताना माझ्या शेजारी बसली होती हो. वाईट झालं. वारा आला घेऊन गेला. सरली प्रीती सरली नाती खेळच सरला सारा पाखरा तुफान सुटला आई. हा आता माझ्यामध्ये धीर राहिला नाही. माझं जीवन या ठिकाणी असं झालंय. सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू. काय करावं. वडळीच्या दिंडीत जावं स्वामी सुतांच्या दिंडीत जावं का पारगावकरांच्या दिंडीत जावं का ढोरजाच्या दिंडीत जावं. ते म्हणले नाही जिकडे चांगलं खायला तर त्या दिंडीत जाऊ. अरे पठ्ठी काय आधीर होत्यात वा आबा. पंढरपूरला गेलं ना काळे पाटील आपल्याला बघा तिथं असतो आपण दत्त घाटावर. कोणत्या मठात कोळकर मठात भेटल्यावर आल्यावर ते दर्शन केलं का नामचिंतन केलं का ओम नमः शिवाय हा आलेल्या माणसाला विचारतात कशाने आला. पंढरपुरात लगी कशाने आला आणि जायचं कधी. ह्यो चेंडू असलाय इतका भीतीवर मारला की त्याच्यापेक्षा जोरात येतो. पिशवी ठेवूच तर दम. डांग्यांचा टेम्पो आलाय का विचार असा हल्ला पाहिजे. हे लोक पंढरपूरला नीट येत नाहीत. या लोकांनी फार अवस्था वाईट करून ठेवली. म्हणून महाराष्ट्रातल्या देवा भाऊ सरकारला सांगितलं पाहिजे एक गेट ठेवा पंढरपूरला. आणि पंढरपूरला जात असताना त्याला विचारायचं तुझी आई तुझ्या घरी आहे का तुझा बाप तुझ्या घरी आहे का. आणि आई बापाची जर तू सेवा करत असेल तर तुला पंढरपूरमध्ये प्रवेश नाही तर माघारी जा. अरे काय कीर्तन करायच्यात. अरे कीर्तन होऊन या ठिकाणी आपण पांडुरंग होणार नाही नानोबा आहे तुकोबा आहे होणार नामदेव आहे होणार नाहीत. कीर्तन यासाठी करायचंय की महाराष्ट्रामध्ये आम्ही हिंदू आहेत आणि आमच्यामध्ये रक्त हिंदूंचं वाहतं. एवढं जरी कळालं तरी कीर्तन या ठिकाणी संपत झालं. काय भजन करतात तुमच्याकडे ठीक आहे दुसरं काही नाही. फक्त या ठिकाणी रामचिंतनाचं भजन आहे. पण काही काही दिंड्या ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. विचारलं दिंडीतल्या कशाची चाल आहे रे भजन कर. त्याला म्हणलं कायची चाल आहे. मला महाराज तुम्हाला नाही कळत का म्हणलं कोणाची. चांदन चांदन झाली रात शाबास पट्टी. काय म्हणते ना असं म्हणल्यावर म्हणजे असं नाचायला जमतंय दिंडी. भजन सगळे या ठिकाणी डिजिटल झाले. सगळी माणसं ऑनलाईन झाले. सगळी वाईट अवस्था झाली. विठाला 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 विठाला. आता माझ्या जीवनामध्ये धीर राहिला नाही.
झालो वियोगी पोटी. माझ्या जीवनामध्ये वियोग झाला. या प्रपंचामध्ये या ठिकाणी अनेक जणांनी प्रपंच केला. एवढा प्रपंच मोठा होत असताना त्याच्या जीवनामध्ये काही या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याला समाधान, त्याचा उद्धार प्रपंचामध्ये होईल असं सांगता येत नाही. पण ज्ञानोबा आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतात, आसोनी संसारी जिवे वेद बगवे कपडे घालू नका, हातामध्ये चिमटा घेऊ नका, पावशेर गांजा घेऊन बोंबलं थिंडू नका. संसार करा आणि संसारामध्ये राहून परमार्थ करा. संसारामध्ये परमार्थ असावा, पण ज्या दिवशी परमार्थामध्ये संसार येईल ना त्या दिवशी जीवन व्हायला जातं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. या त्रिविध तापाने भौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक तापामध्ये मी या ठिकाणी काय झालोय, मला जीवनामध्ये शांत, माझी वृत्ती शांत कर, हळूवार मला जवळ कर. कारण का अनेक जन्मामध्ये अनेक जन्म घेतली, अनेक जन्म घेऊन सुद्धा या ठिकाणी मी माझ्या जीवनामध्ये मी दुःखच पाहिलंय. तुमचं आमचं वकील पत्र घेतलं. अनेक जीवन म्हणजे काय, आजा मेला पंजा मेला बाबा मसला गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. असं आहे. हे आतापर्यंत सगळे निघूले. तुका म्हणे लोकीच्या व्यवहार आहे, नका डोळे दोरे भरून राहू. बहु झाले हळहळ. आणि मग 8व्या माळीला जगद्गुरु तुकोबार आहे त्या देवीकडे पाहतात. आई भवानी जगदंबा माता, जसं मला शांत केलं, माझ्या जीवनामध्ये धीर निर्माण केला, आता एक कर. म्हणजे का, माझ्या मस्तकावर हात ठेव. तुका म्हणे डोई काही ठेवे नये, डोक्यावर पाय ठेव नाही. वाच्यार्थ आणि लक्षार्थामध्ये फरक राहतो. काही काहींचा वाच्यार्थ वेगळा होतो, लक्षार्थ वेगळा राहतो. वाच्यार्थाने काही होऊ शकतं. बघा तुम्ही, मी सातारला कीर्तनाला गेलो, रात्री कीर्तन गाडी होती माझ्याकडे, म्हणलं पाऊस येतो, मी झोपतो. आणि ज्या बंगल्यामध्ये झोपलो, बाहेर झोपलो कॉट टाकून, जसं तर मुक्कामाला थांबत नाही पण थांबतो म्हणलं. आणि त्यावेळेस मी आपलं तिकडे बघितलं, मालकीनबाई आली, म्हणजे महाराज चहा पाणी काय. म्हणलं आता झोपायचं, आता काही नको, थोडं पाणी ठेवा. पाणी आणून दिलं. आणि त्यावेळेस मी आपलं सहज विचारलं, म्हणलं मालकीनबाई, म्हणलं का हो, जरा उशाला काही आहे का. अहो ती मालकीनबाई लागली रडायला. मी म्हणलं झालं काय बुवा, एवढंच म्हणलं, उशाला काय आहे का नाही. ते म्हणले महाराज 12 वर्ष झाले, पण माझ्या उशाचा या ठिकाणी मला तर डबल चक्कर आली. मी काय विचारलं, उशाला काय आहे का नाही. ती काय म्हणती, अहो ती रडायला लागली, बोंबलायला लागली मोठ्यानी. काय लक्षार्थ वाटलं. मी म्हणलं तुमच्या उशाचं नाही, म्हणलं का माझ्या उशाचं बघा. तुमच्या उशाचं मला पडलं नाही. पाकिट जर चांगलं दिलं तर बघू. विठाला 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 विठाला. वाच्यार्थाने लक्षार्थामध्ये फरक होतो. असं आहे. वेगळे वेगळे या ठिकाणी अर्थ लागतात. मला तिथे जायचं नाही, पण स्वरूपाच्या ठिकाणी, तुझ्या बोधाच्या ठिकाणी मला एकरूप कर. काय एकरूप कर की माझ्या जीवनामध्ये आज अष्टमीला खऱ्या अर्थाने मला वेड लागलं. मला आई भवानी जगदंबा मातेचं वेड लागलं. आणि जे वेळ खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये, जाऊ द्या, बोलू द्या, बोलू द्या. विठाला 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 विठाला. अण्णा त्याचं तोंड काय लागता. ते म्हणतात माझा बाप उभा राहिलाय, मी सुद्धा खालून गातो.
एका कीर्तनामध्ये पोरगा आणि एका कीर्तनामध्ये बाप आणि त्याच्या शेजारी चुलता. हा काय आनंद आहे बुवा. टाळ करायचे आणि कीर्तन करायचे आणि भजनारांचे पोर कोणाकोणाचे आले हाजीकडे सांगा भजनी किंवा तिथं आमच्या म्हातारा गेला कामातून उठलं रोज करते हरिपाठ काकडा. संताची ते आवत साप्त नवती ते संत. अरे संतांच्या घरामध्ये संत जन्माला यायचा असेल जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मला स्वरूपाच्या ठिकाणी कळू. या महाराष्ट्रामध्ये कर्तृत्व संपन्न 3 स्त्रिया जन्माला आल्या जिने शिक्षणाचे दरवाजे उघडले. ती क्रांती ज्योती सावित्रीबाई. जर सावित्रीबाई या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली नसती ना तर आमच्या माय भगिनी या ठिकाणी IT क्षेत्रामध्ये इंजिनियर वकील डॉक्टर न्यायाधीश या देशाच्या राष्ट्रपती कधी झाल्या नसत्या. पण तरी सुद्धा महामहिम या देशाच्या राष्ट्रपती काही संस्कृती जपली. जोपर्यंत या देशाच्या त्या राष्ट्रपती होत्या तेव्हा या महाराष्ट्राचं वैभव सोडा जाऊ द्या म्हणायला. महाराष्ट्राचं वैभव राजभवनामध्ये मी पाहिलंय, आपण पाहिलंय, या जाणकारांनी पाहिलंय. प्रतिभाताई पाटलांडे जोपर्यंत राष्ट्र या ठिकाणी देशाच्या महामहिम राष्ट्रपती होत्या तेव्हा एकदा सुद्धा मदत पडून दिला नाही का तर ते महाराष्ट्राची संस्कृतीने जिवंत. आता पदरच राहिला. आता टिकली तर टिकली. काय टिकली कशाला. अरे अरे आमच्या आया आमच्या आज्या तुम्ही बघा आपल्या आज्या बघा कपाळभर या ठिकाणी काय लावत होत्या कुंकू लावल्या होत्या आणि त्या काळात येत होत्या प्रत्येकाच्या घरामध्ये. दाताचं दातवान घ्या गा कुणी कोण येत होत आम्ही लहानपणी ते दातवान सुद्धा निघत नाही. ज्यांनी दातवान लावलं त्यांचे दात सुद्धा पडत नाही. आता बालवाडीतल्या पोरांना दातच राहिले नाही तर काय काय होती बघायचं नाही माणसं ती ऐकायला मिळायचं. दाताचं दातवान घ्या गा कुंकू घ्या कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 तुया गे मी बघे कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. हे गात्यातलं नाही हे माझ्या माथ्यातलं आहे. आम्ही लहानपणी ऐकत होतो तुम्ही सुद्धा ऐकलं होतं. काय कुंकू कुंकासाठी म्हणलो मी. अरे कुंकू लावल्यानंतर या महाराष्ट्राची संस्कृती आहे. कपाळामध्ये या ठिकाणी काय अमृताची कुपी इथं चक्र आहे. त्या चक्रावरती कुंकू लावल्यानंतर बाई स्थिर राहते शांत राहते. लक्षात राहू द्या. अवघड काम आहे. नाही तर उशिरा आलो दार उघड बाई दार उघड. टिकली लावल्याला जर दिसली तर तशीच बॅग फेकून हाणते. कशासाठी आम्ही खाली आलो काय संस्कृती सांगायची. ज्या घरामध्ये अरे अजिबात पूजा बिजा देवाची करू नका. जबाबदारीने सांगतो महादेवाची नंतर पूजा करा. पण आपल्या घरातला महादेव जर या ठिकाणी घरामध्ये येत असेल तर त्याचं दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही बाईने जीवू नये. ही नवरात्र आहे त्यापेक्षा काय. तुम्ही म्हणता महाराज आमचा महादेवच नीट येत नाही लेझिम खेळत येतो. लेझिम म्हणजे काय नाही त्याला शिळीवर बसावा. महादेवाने जागा सोडली
त्याच्यामुळं पाक नंदिनी सुद्धा तोंड फिरवलंय. त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचं. एक क्रांती ज्योती सावित्रीबाई या महाराष्ट्राला दिलेली स्त्री जातीची देणगी आहे. दोन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्या आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक ही पदवी या ठिकाणी लोकांनी बहाल केली, सामान्य नाही. आणि तिसरी शक्ती आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हिंदूंचं वैभव वाढवलं, सह्याद्रीच्या कडकोबाई हिंदू धर्माच्या स्मशानी पेटवल्या, याच महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजराजेश्वर, योगीश्वर, क्षत्रिय कुलवंत, मराठ्यांचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या राजमातेने जन्म घातला ती राजमाता जिजाऊ याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. लक्षात राहू द्या, सामान्य गोष्ट नाही. तिने 2 वरती संस्कार केले. एक छत्रपती शंभूराजे आणि 2 छत्रपती शिवाजी महाराज. अरे काय संस्कार आहेत. आज गरज आहे महाराष्ट्राला झाशीची राणी राजमाता जिजाऊंची गरज आहे. तिने सुद्धा धावा केला. धाव हा महाराष्ट्राच्या आया भया बहिणी हे यौवन दिवसा ढवळ्या उचलून येत आहेत, मराठ्यांना कापतायत. आमच्या मराठी हिंदूंच्या बाया रस्त्यावरती ओढून घेतल्या जातात. म्हणून इथून पुढं खानदानी हा शब्द कधीच लावायचा नाही. कुणाला जरी विचार ना लोक म्हणतात आम्ही लय खानदानी, पुन्हा कुणीच म्हणणार नाही खानदानी. सांगतोच ज्याच्याकडे 5-5, 10-10 मुली आहेत त्या मुली या ठिकाणी खान यायचा गावामध्ये आणि तो मुली सगळ्या घेऊन जायचा. त्या ठिकाणी प्रस्ताव असा झाला की आमच्या 5-5, 7-7 मुली पळून नेऊ नका हो, आम्ही दुबळे झालो, काय करावं. त्यामुळे प्रस्ताव निर्णय असा ठरला, खान ज्यावेळेस गावात येतील, मुघलांची सैन्य ज्यावेळेस गावात येईल, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची सेना येत नाही त्यावेळेस हीच मराठ्यांची माणसं आपल्या 5 मुली बर्बाद जीवन होऊ नये म्हणून स्वखुशीने एक मुलगी खानाला काय करायचे. आणि ज्यांनी ज्यांनी कुळामध्ये ज्यांच्या कुळामध्ये एक मुलगी खानाला देऊन टाकली ते कोण राहिले. खानदानी खान. आता कोणी बघा कोणी म्हणे ना आम्ही लय खानदानी, त्याला सांगायचं याची पोरगी नक्कीच खानाला दिली. हे माहितच नाही आपल्याला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. राजमाता जिजाऊने सोनेरीवरती या ठिकाणी आईला हात जोडले. दृष्टांत झाला. शिवनेरीच्या खाली पायथ्याशी शिवाईचं मंदिर आहे. नवरात्राचा उत्सव चालू आहे. आजही महाराष्ट्रामध्ये जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, महावैष्णव ज्ञानोबरांच्या समाधीच्या समोर काय सोन्याचा पिंपळ आहे. सोन्या नावाचा नाही, खरंच आहे का सोन्याचा पिंपळच आहे. सोन्याचा म्हटलं का तीन वेगळा विषय, खूप मोठा विषय. का सोन्याचा आहे ते चिंतन नंतर सांगतो. मला वेळ कमी आहे. 9 वाजता जेवण करायचंय तुम्हाला. तुमच्या जेवणावरती मी घाला का मी सुद्धा काही खाल्लं नाही.
मी तुमच्यातच बसणार आहे. आमच्या रुक्मिणी मातेने या संप्रदायाला एक वैभव संपन्न संत दिले. त्या संतांचं नाव माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. पण ज्या वेळेस माऊली पोटामध्ये होते त्यावेळेस आमच्या रुक्मिणी मातेने त्या सोन्याच्या पिंपळाला किती प्रदक्षिणा मारल्या? 1.25 लक्ष. आणि आजही सांगतायत, आजही जर आळंदीला या ठिकाणी तुमच्या म्हणजे तुम्ही पोटामध्ये जर बाळ असेल तर आजही या कलियुगामध्ये आत्ता 2025 ला जर आळंदीला तुम्ही जर या ठिकाणी 1.25 लक्ष प्रदक्षिणा त्या मातेने मारतील. जी माता आज आळंदीला 1.25 लक्ष प्रदक्षिणा घालील, ज्ञानोबराय सांगतात तिच्या पोटी मी पुन्हा 2025 ला या कलियुगाला जन्म देईल. तुम्ही काय प्रदक्षिणा घालणार नाही. तुमच्या पोटी काय माऊली जन्माला येणार नाही. तुम्ही हीच प्रदक्षिणा घालता. पहाटे आपल्याला आवाज आहे काय सोडले खारीवाले दिनेश मला माहितीये आमच्या गल्लीकडे खारीवाला यायचा बंदच झाला. आबा लई ठोकला खारीवाला एकदा. खारी खात अरे जी खारी खाण्याची पद्धत बघा तयार करण्याची. त्याच्यात ते नाचतात स्लीपर सारखे थुकतात, काय घाण टाकतात, सगळा मळ त्याच्यात टाकतात आणि लोक म्हणतात पप्या म्हणतो अण्णा बटर घ्या अंडा खा तू बी खा. या महाराष्ट्रात मध्ये तुम्ही जन्माला आला असताल, शेतकऱ्याच्या हिंदूंची मुलं असताल तर इथून पुढे खारी आणि बटर कधीच खाऊ नका. का तर ते खाणं आमच्या शिवबानी आम्हाला शिकवलं नाही. लक्षात राहू द्या. अरे शिळ्या असू द्या चपाती असू द्या पण गावरान तूप खा ना. पण ती कशाची खा? अरे स्वाभिमानाची खा, कष्टाची खा. का खाऱ्यान बटर बांगरा कार्यक्रमाला विठ्ठल विठाला तिकून पाहिलं सूर्य उगवलेला आहे आणि आई भवानी जगदंबेला हात जोडला. राजमाता जिजाऊंडे खाली आली, दृष्टांत झाला. आई साहेब मी तुमची वाट पाहते, एक रुद्र अवतार तुमच्या पोटी येणार आहे. मग मी काय करू? म्हणजे काय या शिवाईला या शिवाई मंदिराला 1.25 लक्ष प्रदक्षिणा त्या काळात राजमाता जिजाऊने त्या काळामध्ये 1.25 लक्ष प्रदक्षिणा शिवाई मातेला घातलात. म्हणून शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासाठी जन्माला आले. लक्षात राहू द्या. एका दिवसात नाही आले. तिने 10 म्हटलं ते महाराज एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. 1.25 महिने झाले 1.25 प्रदक्षिणा घातली आणि राजमातेच्या पोटी तेजस्वी नाव छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. अरे काय याच्यापेक्षा इतिहास सांगायचा? छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला नमन केलं, डोक्यावरती हात ठेवला. राजे राजे 8 वर्षाचा असताना ताण करता चालवला. राजे 8 वर्षाचा असताना स्वप्न डोळ्यामध्ये पाहिलं या महाराष्ट्रामध्ये शिवनेरी स्वराज्य निर्माण करील. हे स्वप्न पाहिलं. 16व्या वर्षी अरे कन्येचं पोट कापून रायरेश्वराच्या महादेवाला रक्ताने अभिषेक केला. तुमच्या आमच्यासाठी आहे का? आणि त्यावेळेस सांगितलं आई साहेब सांगतात राजे ऐका या महाराष्ट्रामध्ये हिंदूंचा राजा आला पाहिजे, भगवान झेंडा फडकला पाहिजे. हे माझं स्वप्न आहे.
लढ्यामध्ये जिंदगी स्वराज्याला जोडला. तोरणा वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला. किती 361 किल्ले सर छत्रपती शिवाजी महाराजांनी जोडले. किती 361 किल्ले हिंदवी स्वराज्यामध्ये ठेवले. पण एकाही किल्ल्याला स्वतःच्या घरच्यांचं आणि स्वतःचं नाव न देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात राहा. आता कालचे बावळट येडे पुढारी कोणत्या पाठीव काही नाव टाकतात त्यांच्या अहो पाठी आता लावतात दुपारी, संध्याकाळी पूर येतो, पाठी सकट वाहून जातो. आजही किल्ले या ठिकाणी मागेश आहेत. आणि ती धाव जगद्गुरु तुकोबारांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर ती धावली. आणि धावत असताना एक प्रकार सांगून जातो, फार वेळ कमी आहे. एक आई धावते पाहत नाही, एक आई पाहते धावत नाही, एक आई पाहत नाही धावत नाही, आणि एक आई पाहते धावते सुद्धा. एवढं सांगायचं कीर्तन संपवायचं. ऐका, एक आई काय करते? पाहते पण धावत नाही. असं आहे. एक आई धावते पण पाहत नाही. आताची आई नुसती मोबाईल पाहते पण धावत नाही. पप्या कुठं जाऊ, पण ती आई पाहते त्या ठिकाणी धावते. काय? अरे कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालत असताना गंगा पुत्र भीष्माने शपथ खाली, बास उद्याचा जो सूर्य उगेल त्या दिवशी या ठिकाणी पांडवी मी काय करील, पांडव सगळे मारून टाकेल. निस्पृथी पांडव या ठिकाणी वध करून टाकेल, पांडवाचा संपून टाकेल. ही प्रतिज्ञा आचार्य भीष्मांची होती. आणि ते भगवान कृष्णाला कळालं. करील ते काय? देव चतुर चतुरा तो शिरोमणी. आणि दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्रावरती युद्ध छेडलं गेलं. आणि सगळ्यांनी कौरवांनी पाहिलं, म्हणजे आज काय पांडवांचं खरं नाही. पण त्यावेळेस या ठिकाणी ज्यांचा राखणारा जो तो भगवान गोपाल कृष्ण असेल त्यांचा बाल सुद्धा बाका होणार नाही. लक्षात राहू द्या. म्हणून आपल्या जर तोंडामध्ये नाम असेल ना तर देवाचा बाप काय कोणीच आपलं वाकडं करू शकत नाही. फक्त नाव तोंडामध्ये असलं पाहिजे. म्हणून बरेच जण ओम नमः शिवाय सुरू झालं की पळून जातात. फक्त आरतीला तुम्हीच काय, मी सुद्धा लागून निघून येतो, पुन्हा शेवट येतो. कशासाठी सांगतात जीव तोडून? स्वामी सूत नेहमी सांगतात की अरे बसा, नामस्मरण करा, ओम नमः शिवाय म्हणा, अरे म्हणा बाबाओ, म्हणा बाबाओ. पण या ठिकाणी कोणी ना ऐकती कानी, कोणीच ऐकत नाही. जे ऐकणारे ते ऐकतात, त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात बाणाला हात लावला. ऐका, आज भीष्माचार्य समोर आहेत, बाणाला दोरीला लावला आणि भगवान गोपाल कृष्णाला बघितलं. आणि बघितल्यानंतर वसुदेव सुदम देवम कंसचानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. आणि त्यावेळेस वसुदेवाला पाहिलं, कृष्णाला बघितलं. बाण सोडणार तेवढ्यात माझ्या कृष्णाला मारणार हे लक्षात आलं. अरे असा देव आणि असा कृष्ण, अशी जोडी असली पाहिजे. पैसे उसने नाही दिले, मैत्री जपणारी माणसं कमी राहिलेत. लक्षात राहू द्या. जुन्या काळामध्ये अरे जान जाय पै वचन न जाणारी माणसं होती. लक्षात राहू द्या. आता कुरकुरे खाऊन बाया हो पोरांना कुरकुरे नका खाऊ घालू. तुम्ही कुरकुरे खाऊन घातले की पुन्हा तुमची पोरं मोठे झाले की कुरकुर करणार. आणि मग तुम्ही सांगणार आमचा पप्या लय कुरकुर करतो, खाऊ घाला कुरकुरे. काय मारणार तेवढ्यामध्ये बाणाला हात लावला, माझ्या अर्जुनाला मारणार. आणि हे कृष्णाला सहन नाही झालं. आणि तेवढ्यामध्ये खाली उतरले आणि धावले. माझ्या अर्जुनाला जर मारणार असेल तर समोर या ठिकाणी गंगा पुत्र भीष्म जरी असेल
तरी मी त्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. इथं पाहिलं नाही काय करीन. इथं धावतच आली. कोण? कृष्णाबाई माऊली आली धावून. लक्षात राहू द्या. दुसरीकडे नुसतं पाहिले, धावली नाही. कृष्ण भगवान परमात्मा तिकडे नेले, आई इकडे आणली आणि कंसाला कळालं, फिरवली. कोणी? कंसाने फिरवली आणि ती सुटली. आणि सुटल्यानंतर तिने हसलं आणि पाहिलं त्या कंसाकडे. अरे मला काय मारतो, मला तेही सांगायचं नाही. आणि त्यावेळेस तिने पाहिलं, म्हणले आता माझ्या भगवंताची मला आज्ञा नव्हती, माझ्या कृष्ण भगवंताची आज्ञा नव्हती. आणि जर या ठिकाणी मला आज्ञा असते ना, तर कंसा अरे आठवा तिच्या पोटी जन्माला यायचा आणि तो तुला मारणार. एवढा वेळच कशाला, इथं तुझा कार्यक्रम करून टाकला असता. आधी माया, दुर्गा माता, कालिका माता म्हणते, तिने फक्त पाहिलंय, इथं धावली नाही. आता एक आई पाहत नाही, धावत नाही. पण एक आई या जगामध्ये अशी आहे, ते धावते सुद्धा, पाहते सुद्धा आणि आपलं या ठिकाणी जीवन शांत करते. हे अभंगाच्या धाव घाली आई धाव घाली आई आई अतिशय सुंदर टाळ्या वाजवा आमच्या प्रकाश. आपल्याकडे एवढे चांगले गाणारे चवडी कीर्तनकार आहेत लोक म्हणतात, नाही या वर्षी लय मोठा बुवा आणू. मोठे आहेत. अरे आम्ही महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यामध्ये फिरतोय, पण या श्रीगोंद्याच्या मातीचं नाव महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगतो. पारगावचं नाही, वडळीचं नाही, श्रीगोंद्याचं सांगतो. पण आपल्याला किंमतच नाही. निलेश बुवा अंधळी महाराज कशाला. आपल्या लोकांचं वैभव वाढवा, आपल्या मुलांना ताकद द्या, आपल्या मुलांना मोठं म्हणा. आपल्याला जर आपण मोठं म्हणलं ना, तर तुम्हाला सुद्धा देव या ठिकाणी डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. लक्षात राहू. पैसे का आम्हाला वाईट वाटतात काय? मी नाही तर मागणार, आयुष्यात मागितले नाही. आबा मागितले कधी, मागणारच नाही. बाहेर ठिकाणी आम्ही टाचून पैसे घेतो, कचून कीर्तन करतो. काय घेणं ते नाही. एसी गाडीमध्ये महाराज पैसे मोजायचे स्टाईल मध्ये. गाव सोडलं की पैसे. पण माणसं या ठिकाणी काय मानकडे समजत नाही. आपल्याला आपण का म्हणत नाही मोठं विठाला विठाला.
आशीर्वाद आपल्या समोर ठेवला. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई.